जय श्रीराम मित्रांनो, तर मी थांबलो शेल पेट्रोल पंप वरती। आज है तारीख 12 दिसंबर और हम जा रहे हैं 5 ज्योतिर्लिंग करने। मेरे साथ आ रहे हैं कार्तिक और ये हमारे फ्रेंड आयुष और ये देखो हमारा लाइनअप। और इधर बहुत बड़ा टाइगर हमारा खड़ा है बीच में, लेकिन वो नहीं आने वाला नहीं है भाई। सिर्फ छोड़ने के लिए आ रहा है, छोड़ने के लिए आ रहा है ये शेर आ रहा है, पर क्या फायदा भाई, मन में दुख हो रहा है बहुत। तर ही डॉमी आणि फ्रॉन्क्स साथ सोबतच आहे। हिमालया फुल लोडेड करके रखा है भाई ने, लगता है उधर से लद्दाख ही चले जाने वाला है ये देखो तो 4 दिन की ट्रिप थी और 1 महीने का सामान गाड़ी के ऊपर रखा है। देखो भाई देखो, यही है आदमी, साथ में मैकेनिक रखोगे तो यही हालत होगा भाई। वो तो है। तर भावानो, आमची राईड असेल आज फर्स्ट डे बेळगाव पासून भीमाशंकर पर्यंत होईल। जवळपास 470 किलोमीटर बेळगाव पासून अंतर आहे। त्यानंतर आम्ही त्र्यंबकेश्वर आणि घुमनेश्वर, परत ओमकारेश्वर, मग लास्टला आपलं उज्जैन राईड। तो भाइयों, मैंने टाइम इनको बोला था 5:45 को, और ये साहब आ गए, इन्होंने 6:30 किया। और एक साहब है हमारे बड़े साहब जो जॉन्टेक्स लेके आ रहे हैं, उन्होंने तो हद कर दी है। 7:30 हो चुके हैं अभी बेलगाम में। टाइम दिखा दे भाई, लोगों को इशारा होता है। देखो 7:32। मेरा प्लान था 6 AM को हाईवे पे रहना था, और इन्होंने सभी हाईवे छोड़ो, अभी तक तो हमने बेलगाव क्रॉस नहीं किया भाई। अभी भी पेट्रोल ही डाल रहे हैं हम। खुद में पेट्रोल डाल रहे भाई। हाँ, गाडी रेडी है, हम रेडी होना चाहिए। तर भावानो, 8 तर वाजून गेलेत आणि आम्ही कपिलेश्वर मंदिरकडेच आहे। अजून राईड पण स्टार्ट झाली नाही। माझा प्लॅन होता ना 9 पर्यंत कोल्हापूरमध्ये असायचा, पण बॉबी तर अजून आलाच नाही आहे। त्याचंच वेटसाठी थांबलोय। आता दर्शन करून गाडी बाईकची थोडी पूजा करेन, त्यानंतर निघेन आम्ही। अभी भी आला आणि आमचं कार्तिक नारळ फोडतोय, पूजा करतोय। हाँ फोड़, चलो। बॉबी चलो निकलते हैं, सॉरी लेट हो गया। चलेगा, चल रे। क्या कर रहे हैं अभी जा आयुष, चलो बेळगाव। तर भावांनो, बेळगावपासून आम्ही 150 किलोमीटर आलोय। जवळपास कराड जवळ तर पोचलोय। आता इथं ब्रेकफास्टसाठी थांबलोय। मग पुणे इथून 200 किलोमीटर आहे, तरी जवळपास आम्ही 2 ते 3 वाजेपर्यंत पोचेल तिथं। भावांनो, कोल्हापूर पास करून कराडला आलो। कराड आणि कोल्हापूरच्या मध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलेलो, कारण आमचा बराच टाइम तर बेळगावमध्येच गेला आहे। जवळपास 3 तास आम्ही लेट झालो प्लॅननुसार। आणि कराडमध्ये पण काय ट्रॅफिक आहे, कारण रस्ता जो बनत आहे त्यामुळे खूपच ट्रॅफिक आहे इथं। पुण्याला पोचायला जवळपास आम्हाला 3 तरी वाजतील। तर इथून भावानं पुणे 162 किलोमीटर आहे। जवळपास आम्हाला 2 तास तरी लागतील, कारण 1 तर वाजून गेलेत आणि इतकं भयानक ट्रॅफिक आहे। आता कराडच पास करायला जवळपास आम्हाला 15 मिनिटं लागली आणि स्टार्ट झाल्यात सह्याद्रीच्या रांगा। आज आम्ही पहिलं ज्योतिर्लिंग करणार आपल्या राईडमधलं, भीमाशंकर। तिथं आम्ही वस्तीसाठी राहणार आहे। मग उद्या सकाळी उठून त्र्यंबकेश्वरला राहणार। 5 ज्योतिर्लिंगची आमची राईड असणार आहे ही। त्यानंतर परत मग ॲडव्हेंचर राईड करणार। माझा बॉबी आहे, त्याच्यासमोर अभि जो लीड करत आहे।
फायनली मी मोठी राईडसाठी आज बाहेर निघालो आहे. जवळपास मला 2 वर्ष लागली. ही माझी ड्रीम राईडच आहे, कारण 2 वर्ष लागली मला राईड करण्यासाठी. काय ना काय अडथळे येतच होते. तर घाट तर चालू झाला आहे. आम्ही सातारा जवळ तर पोचलोयच. तर या रोडला रश काय भरपूरच आहे. इथून पुढे स्टार्ट होईल आम्हाला सातारा सिटी. तर या अँगलनं काय खूप मस्त दिसते, पूर्ण सातारा सिटी दिसायला मला इथून. समोर डोंगर तर खूप दिसतात. तर बोगदा पहिला आम्हाला लागला आहे. एक नंबरचं वातावरण. बेळगाव पासून जवळपास पुण्यापर्यंत रोडचं काम चालूच आहे. हा नवीन रोड जो दिसतोय, नवीन रोड बनवत आहे. पूर्ण ब्रिज आहे. रश तर खूप आहे. कारण पुणे सिटी जवळ आले म्हणजे रश तर राहणारच. बघायचं म्हटलं तर बेळगावपासून कोल्हापूरपर्यंत 90% रोड तर झाला आहे. आम्हाला जवळपास पुणे आता 25 किलोमीटर इतकंच पडणार आहे. कारण सेकंड जो बोदगा लागतो ना टर्नल, ते समोरच आहे 1 किलोमीटर. भाई लोगों ने गाड़ी इधर पार्क कर ली है क्योंकि फोटो वीटो खिंचाना था. कैसा लग? अरे अभी 25 तक ही होगा ना, पुणे उतना ही है ना. मेरा भी फ्यूलिंग करना है. मेरा अभी चलेगा, मेरा 80 किलोमीटर चलेगा अभी तक. मेरा अभी कितना? 217 217 कितना फ्यूल टैंक है तेरा? 19.5. भाई मेरा देख 14 लीटर है. मेरा कितना दे रहा है? कितना दिखा रहा है? एवरेज देख क्या? कितना दिखा रहा है मेरे को? 68. कितना एवरेज 68 दिखा रहा है. अभी का? अभी का? 3.5 लीटर पर 100 किलोमीटर को 3 से 4. तर आम्हाला सेकंड बोधगा तर लागला आहे. अरे काय भयंकर ट्रॅफिक आहे. त्या साईडच्या लाईनला तर जवळपास पार व्हायला 1 तास तरी लागेलच त्यांना. कारण फुल होल्डमध्येच थांबलेत गाड्या. सॉरी बाईक म्हणतोय. नक्कीच आम्हाला पुणे सिटीतून बाहेर पडण्यासाठी खूप टाईम लागेल. कारण हायवेवरतीच एवढं रश आहे. मग सिटीमध्ये कितना रश असणार काय माहीत. तर भावांनो, रात्री खूप उशीर झाला आम्हाला भीमाशंकरला पोचायला. कारण रस्ता चुकलो होतो, त्यामुळे थोडं ऑफरोडिंग करत यावं लागलं. आणि मॅप पण व्यवस्थित नव्हते, कारण नेटवर्क तर नव्हतंच आणि मॅप सेव्ह नव्हता. त्याच्यामुळे थोडी भटकाभटकी झाली. मग रूमवर जाऊन सरळ झोपूनच गेलो, कारण मंदिर तर बंद होतं. रात्री 9 वाजता बंद होतं. तर आता दर्शन घेऊन मग
त्र्यंबकेश्वरकडे निघेन आम्ही. भीमाशंकरचं पहिलं ज्योतिर्लिंगचं दर्शन तर केलो आम्ही, कारण आतमध्ये मोबाईल या व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड काही पण नाही आहे, फोटो काढण्यासाठी. तरी बाहेरूनच आम्हाला सगळं शूट करावं लागलं. तर आता जाईन रूमकडे, त्याच्यानंतर मग आपलं पुढचे राईडसाठी रेडी होईन. भाइयों हमारा रूम देखो कितने ठीक ठाक से रखा हुआ है हमने एक दिन में ही. इतना ठीक ठाक बस बाइकर का ही होता है भाई. नहीं सुन ना. लगे तो किधर किधर ये देख हेलमेट किसके ऊपर टंगा हुआ है देखो. और वो भी सुन, रूम देखो और नजारे भी देखो. और ये देखो भाई नजारा एक नंबर का है. लेकिन क्या है देखो उधर, हमें रात को पता भी नहीं चला कि हम इतने ऊपर आ चुके हैं. और इतने अच्छी जगह पे सी लेवल से लगभग 3500 ऊपर है हम अभी. तर भावनो आम्ही तयार होणार, तो वो भी अभी रेडी होने का. हाँ भाई रेडी होना है भाई. फिर चेन लूप भी करना है अभी. उसके बाद बच जाएगा जाने. तर मित्रांनो आम्ही आता चाललोय त्र्यंबकेश्वरला. तर आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.